नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीपूर्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांची बाजारभाव तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती काय चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, येणाऱ्या काळामध्ये कापसाचे भाव कुठपर्यंत राहतील, तज्ञांचे काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. कापूस गाठींचे उत्पादन खानदेशात घटले. खानदेशातील यंदा कापसाचे उत्पादन कमी आहे. यातच कापूस गाठींची निर्मिती कापसा अभाव असल्यामुळे संथ गतीने सुरू असून खानदेशातील प्रक्रिया उद्योगात सुमारे 18 लाख कापूस गाठींचे म्हणजे एक गाठ जास्ती 170 किलो रुईची असते उत्पादन या हंगामात सप्टेंबर 2025 अखेर होईल असे दिसत आहे. यावर्षी खानदेशात कापूस हंगामात 22 ते 23 लाख कापूस गाठींचे उत्पादन येते, पण उत्पादनात मागील काही वर्षात सतत घट येत असल्याने जळगाव जिल्ह्यात 2024 मध्ये घटलेले कापूस लागवड व रोगराईमुळे कापूस उत्पादकतेचा घट दिसत आहे. रुईचे उत्पादन कमी येईल हे देखील निश्चित आहे, कारण 2024-25चा कापूस हंगाम सप्टेंबर 2025 मध्ये पूर्ण होईल. सध्या कापूस आवक नाही. कमाल कापूस प्रक्रिया उद्योगातील सर्वात संथ गती आहे. काही कारखाने बंद आहे. दिवाळीनंतरच्या काळात खानदेशात कापूस प्रक्रिया उद्योग गतीने कार्यरत असते, परंतु यंदा कापूस पुरवठा कमी असल्याने प्रक्रिया संथ गतीने सुरू होत आहे. मागील वर्षी कापूस ऑक्टोबरमध्ये व त्यापूर्वी सतत सुरू राहिल्याने कापूस पिकाला फटका बसला होता. या कापसाचे उत्पादन कमी झाले. लागवडी देखील 2024 मध्ये जळगावात सुमारे 66 लाख हेक्टरने कमी झाली होती. एकूण कापूस लागवड जळगावात 5,11,000 हेक्टर होती. त्यात कारखानदार व इतर संस्थांना कापूस कमी मिळाल्याने रुईचे उत्पादन उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. सध्या कापूस आवक नाही. नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये प्रतिदिन सरासरी 18,000 क्विंटल कापसाची आवक होती. ती जूनच्या मध्यपर्यंत होती. आता गावोगावी कापूस नसल्याने खेडा खरेदी फारशी नाही. शेतकऱ्यांकडे कापूस साठा नाही, त्यामुळे कापूस उत्पादकांना यंदा 18 लाख गाठीवर जाणार नाही अशी स्थिती आहे. तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. याचाच फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.